मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान। 15,000हून अधिक उमेदवार रिंगणामध्ये, कोण बाजी मारणार उद्या समजणार। राज्यात भाजपची तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला। 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात। इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। मुंबईत महायुतीचा विजय निश्चित। एकूण 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असेल। निकालानंतर भाजपच मोठा पक्ष हे पुन्हा अधोरेखित होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। परप्रांतीयांना मारणं हा मराठी माणसांचा विकास नाहीये। मराठीच काय, अमराठी माणूसही ठाकरेंसोबत नाहीये। फडणवीसांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका। ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार। मतदानाच्या वेळेला मतदाराला मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवणं हा मुख्य उद्देश। मात्र पाडू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंदर्भात आधी माहिती का दिली नाही? प्रचार संपला तरी मतदारांना भेटण्याची मुभा का? राज ठाकरेंकडून निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी। पुणे महापालिकेच्या 165 जागांसाठी आज मतदान। अजित पवारांसह मुरलीधर मोहोळ यांची प्रतिष्ठा पणाला। चेंबूरच्या प्रभाग क्रमांक 153 मध्ये काही जणांचा पोलिंग बूथवर बोगस आयडीद्वारे प्रवेश। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण। नागपूर भाजपचे उमेदवार भूषण शिंगणेंवर प्रतिस्पर्धी उमेदवारांना हल्ला केल्याचा आरोप। भूषण शिंगणे नागपूर भाजपचे प्रभाग 11चे उमेदवार। मेडिकल रुग्णालयामध्ये शिंगणेंवर उपचार सुरू। कोल्हापूरमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधील ठाकरेंचे उमेदवार सचिन मांगलेंवर पैसे वाटपाचा आरोप। पैसे असलेल्या पाकिटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नालासोपाऱ्यामध्ये मध्यरात्री दारूच्या बॉटलचे बॉक्स घेऊन जाताना कार पकडली। शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून कार पोलिसांच्या ताब्यात। मतदारांना दारूच्या बॉटलचे आमिष दाखवल्याचा आरोप। बिनविरोध नगरसेवकांविरोधातील मनसेची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करताय असं म्हणत कोर्टानं अॅडव्होकेट सरोदेंना दंड ठोठावला। याचिका फेटाळल्यानंतर पुढील पर्यायासंदर्भात राज ठाकरेंची सरोदेंसोबत चर्चा। दहिसरमधील गोराईमध्ये विमानतळासाठीचे हाय फ्रिक्वेन्सी रडार स्थलांतरित करण्याचा निर्णय। भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या निर्णयाला केंद्राची परवानगी। गोराई परिसरामधील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। शंकर जगताप यांचा उमेदवार नमक हरामी अश्विनी जगताप यांच्या स्टेटसनं गृहकलह चव्हाट्यावर। भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर जगताप यांच्यावर निशाणा। काही तासातच स्टेटस डिलीट। ठाण्यातील प्रभाग 3 मध्ये मोठा रडा। ठाकरेंच्या उमेदवाराच्या पतीनं अपक्ष उमेदवारांचं ऑफिस फोडलं। भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप। रंगेहात पकडत कार्यकर्त्यांना भर रस्त्यामध्ये चोप। खारघर सेक्टर 20 मध्ये पैशांनी भरलेली बॅग जप्त। बॅग भरून पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणल्याचा संशय। प्रकरणी गुन्हा दाखल। कोणत्या पक्षाचे पैसे होते या संदर्भात तपास सुरू। मुंबईतील ताडदेव वॉर्ड 215 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पैसे वाटप केल्याचा आरोप। पैसे वाटणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा। पैशासाठी महिलांच्या विरोधानंतर पळापळ, वातावरण तापलं। धुळ्यामध्ये एका संशयिताकडे 500हून अधिक मतदान कार्ड आणि मतदान याद्या। मृत मतदारांचं मतदान कार्ड असल्याचं उघडकीस। डुप्लिकेट मतदानासाठी कार्ड मागवल्याचा एमआयएमचा आरोप। आरोपी पसार। सांगलीमधल्या जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अनेक सखोल भागामध्ये पाणी साचलं तर वाशिममध्ये ढगाळ वातावरण। शिरपूर परिसरात रिमझिम पावसाच्या सरी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।